व्हॅलेंटाईन डे गुरुवारी आहे. हा प्रेम दिवस साजरा करण्याची तरुणाईत क्रेज आहे. देशभरात तो वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. या दिवशी प्रेमाच्या जिवलग व्यक्तीला गुलाब देण्याची पद्धत आहे. याच पार्श्वभूमीवर गुलाबाची निर्यात मिरजेतून राज्यासह राज्याबाहेर रेल्वे मार्गाने सुरू आहे. मिरजेतील हरितगृहातून जरबेरा, कानेशिया गुलाब व डच गुलाब रेल्वेने पाठवले जात आहेत. व्हॅलेंटाईन डेला मागणी अधिक असल्याचे डच गुलाबाचा दर वधारला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहात डच गुलाबाचे उत्पादन होते. या दिवशी हरितगृहातील गुलाबाच्या फुलांना मागणी असल्याने मिरजेतून दिल्लीला रेल्वेने फुलांची निर्यात सुरू आहे. यावर्षी डच गुलाब, जरबेरा व कानेशियाचीही निर्यात अधिक आहे. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलाचे रोज 200 बॉक्स निर्यात होत आहेत. मिरजेतून गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमधून दिल्लीला फुले पाठवण्यात येत आहेत. उत्तर भारतात थंड हवामान असल्याने फेब्रुवारीची सुरुवात झाल्यानंतर दिल्लीला फुले जात आहेत. या फुलांचा दिल्लीत शीतगृहात साठा करण्यात येतो. कानेशिया व जरबेरालाही चांगला भाव आहे. मात्र रेल्वेच्या मालवाहतुकीतील भाडेवाढीमुळे फुलांची निर्यात महागली आहे. दिल्लीला फुलांची मागणी व दर अधिक असल्याने दिल्लीला निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीवर फुलांचा दर वधारला असून एका डच गुलाबास 15 रुपये दर मिळत आहे. मात्र 400 फुलांच्या बॉक्सला आकारमानाने 200 ते 250 रुपये आकारणी करण्यात येते. दिल्लीला पुढे पाठवण्यासाठी आकारमानाऐवजी प्रति किलो दर आकारण्याची निर्यातदारांची मागणी आहे. व्हॅलेंटाईन डेला मागणी असल्याने एरवी 5 रुपये दर असलेला डच गुलाबाच्या फुलांना 15 ते 20 रुपये भाव मिळत आहे.